आज आपण पाहूया की ऑफलाईन इन्व्हॉइसेस कशा पद्धतीनं बनवता येतात. ऑफलाईन इन्व्हॉइसेस मीन्स तुमचे पेमेंट गेटवे मधून आलेले पेमेंट ऑटोमॅटिक इथे रिफ्लेक्ट होतात. जर समजा तुम्ही काही लिंक वगैरे पाठवलेली आहे आणि किंवा पेमेंट तुम्ही गुगल पे, फोन पेला तुमच्या अकाउंटला डायरेक्ट घेतलेले आहेत आणि त्याचे इन्व्हॉइसेस बनवायचे असतील तर तुम्ही कसे करू शकता. तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जे मेन्यू बार आहे त्यामध्ये तुम्ही जर चेक करू शकता, खालून 3 नंबर जो ऑप्शन आहे फायनान्स, या फायनान्सवरती ज्या वेळेला तुम्ही क्लिक करता, हा तुमचा फायनान्सला ज्या वेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुमच्या समोर एक तुमची जी प्रोडक्ट्सची लिस्ट आहे ती येते. इथं तुम्ही जे ऍड केलेले प्रोडक्ट्स आहेत त्याचे प्राइसिंग वगैरे जे तुम्ही डिसाईड केलेले आहेत ते दिसतात. आता मला पाहिजे इनवॉइस क्रिएट करायचं. तर वरच्या बाजूला तुम्ही इथं बघाल की टॉप साईडला प्लॅन, सेल्स, इनवॉइसेस, ट्रान्झॅक्शन्स असे ऑप्शन्स आहेत. यामध्ये इनवॉइसवरती क्लिक करून इनवॉइसला क्लिक केली परत तर तुम्हाला तुमच्या आजपर्यंतच्या इन्व्हॉइसेस इथं दिसतील. यामध्ये काही नाही आहे कारण ही नवीन अकाउंट आहे. ठीक आहे. यात मी नवीन ऑफलाईन एक इन्व्हॉइस क्रिएट करतोय. त्यासाठी मी क्रिएट इन्व्हॉइसला क्लिक केलं. क्रिएट इन्व्हॉइसला क्लिक केल्यानंतर कस्टमरचे डिटेल लागतात. कस्टमरचं नेम किंवा कस्टमर ईमेल किंवा कस्टमर मोबाईल नंबर या तिन्हीपैकी कोणत्याही एका डिटेल्सवरून कस्टमर सर्च तुम्ही करू शकता. तुमच्या सिस्टममध्ये जे जे कस्टमर आहेत त्यांच्या इन्व्हॉइसेस तुम्ही क्रिएट करू शकता. किंवा कस्टमर ऍड करायचा असेल तर तुम्ही इथं ऍड ऑप्शनला जाऊन नवीन कस्टमर डिटेल ऍड करून तुम्ही त्याचाही इन्व्हॉइस बनवू शकता. मी आता इथं कस्टमरच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन मी एक नंबर, माझा नंबर शेअर सर्च करतोय. या नंबरला सर्च केलं तर याच्यात तुम्हाला नाव, मेल आय डी याच्यामध्ये ऑटोमॅटिक फेच होईल. प्रोडक्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ज्याचं तुम्हाला इन्व्हॉइस करायचे आहे. मी इथं एक प्रोडक्ट सिलेक्ट केलं. त्याची प्राइस 18,000 ऑलरेडी आपण प्रोडक्ट ऍड करताना सेट केलेली आहे. इन्व्हॉइसची डेट ही डिफॉल्ट आजची राहते. तुम्हाला जर हवी असेल तर बॅक डेटेडची करायची असेल तर तुम्ही डेट्स सिलेक्ट करून करू शकता किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते फ्लेक्झिबल आहे. तर इन्व्हॉइसच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2-3 गोष्टी मेन्शन करत चला नेहमी, कारण तुमच्या रेफरन्ससाठी असतात ह्या. यामध्ये जर कॅश असेल तर तुम्ही इथं लिहा कॅश रिसिव्ह काय असेल ती, किंवा गुगल पे असेल तर जीपे लिहा, किंवा तुमचा हा फोन पे असू शकतो तो फोन पे लिहा. जे काय असेल तुम्ही, किंवा ऑनलाईन पेमेंट गेटवेचीच लिंक शेअर केलेली आहे, तुम्ही डायरेक्ट प्रोडक्टची लिंक न शेअर करता पेमेंट गेटवेची लिंक शेअर केलेली असेल तर लिंक टाका. जे काही केलेलं आहे तुम्ही ते इथं मेन्शन करा. किंवा कारण त्याचं असं असतं, कारण सिस्टमला समजणार नाही. ऑफलाईन इन्व्हॉइस ही तुम्ही केलेली आहे त्याला कळणार कसं, तर तुम्ही डिटेल्स इथं टाकावे लागतील. मग इथं पेमेंट मेथडमध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. आता तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. ऑनलाईन म्हणजे तुम्ही गुगल पेला घेतलं, मी ऑनलाईन घेतलंय असं म्हणू नका, कारण ऑनलाईन तुमच्या अकाउंटला आले पण सिस्टमसाठी ते ऑफलाईन आहे, कारण ते तुमच्या जी गुगल पेला इथं कनेक्ट केलेलं नसतं. इथं पेमेंट गेटवे कनेक्ट असतो. त्यामुळं तुमच्याकडं अदर दॅन पेमेंट गेटवे जे काय येतं ते सगळं पेमेंट ऑफलाईनच असतं. त्यामुळे तुम्हाला इथं ऑफलाईन सिलेक्ट करावं लागेल आणि हे चेकबॉक्स टिक करावं लागेल. याचा अर्थ असा की हे ऑफलाईन पेमेंट माझ्याकडे आलेलं आहे आणि हे मी कन्फर्म करतोय. ठीक आहे. कारण ह्याचं पेमेंट हिशोब कुठं दाखव म्हटलं तर उद्या सिस्टम दाखवणार नाहीये. मग तुम्ही इथं गुगल पे, कॅश पे असेल किंवा काय असेल, तुम्ही गुगल पेचे स्क्रीनशॉटचे डिटेल्स किंवा पेमेंट ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स सुद्धा इथं डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करत चला. म्हणजे भविष्यात तुम्हाला रिकन्सिलेशन अकाउंटमध्ये सुद्धा इश्यू येणार नाही. आणि मी आता इथं सबमिट करतो. सबमिट केलं की इन्व्हॉइस जनरेट झालेला आहे. आता इन्व्हॉइस जो जनरेट झाला तो इथं तुम्हाला दिसेल आता. आता त्यानंतर जर तुम्हाला तो पर्सनली कस्टमरला शेअर करायचा असेल तर शेअर बटनला क्लिक करा. शेअरची ही लिंक जी आहे इन्व्हॉइसची तुम्ही कॉपी करून व्हॉट्सअपला त्याला पर्सनली पाठवा. किंवा डायरेक्ट पीडीएफ पाहिजे असेल तर इथं तुम्हाला ऑप्शन आहे, तो पीडीएफला क्लिक करा. ती पीडीएफ डाउनलोड होईल. ती इन्व्हॉइस पीडीएफ मध्ये असेल ती त्याला काय करू शकता तुम्ही, व्हॉट्सअप करू शकता. किंवा याच्या पुढे जाऊन जर हे जे तुमचं प्रोडक्ट आहे या प्रोडक्टवरती तुम्ही काही ऑटोमेशन सेट केलं असेल, म्हणजे ही इन्व्हॉइस जनरेट झाली या प्रोडक्टची तर त्याला ऑटोमॅटिक माझ्या कोर्सचा ऍक्सेस गेला पाहिजे किंवा त्याला इन्व्हॉइस गेली पाहिजे, जे काही तुम्ही ऑटोमेशन सेट केलं असेल ते ऑटोमॅटिक रन होईल. तुम्हाला पाठवायची सुद्धा गरज पडणार नाही जर तुम्ही ऑलरेडी ऑटोमेशन सेट केलं असेल तर.